Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn class 9, the first poem, Walk a Little Slower. Actually in this poem, a child requests to his father, walk a little slower. म्हणजे ह्या कवितेमधील जो छोटा मुलगा आहे तो आपल्या वडिलाला रिक्वेस्ट करतो की वॉक अ लिटल स्लोअर. म्हणजे वॉक मीन्स चालणे, अ लिटल स्लोअर म्हणजे हळूवार चाला. म्हणजे तो आपल्या वडिलाला विनंती करतो की तुम्ही हळूवार चाला. आता आपल्या वडिलाला का बरं विनंती करतो तर आपण चला ह्या कवितेच्या माध्यमातून बघूया. ओके, सो लेट्स सी अ फर्स्ट स्टँजा. सो फर्स्ट आय रीड इट. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Okay, so I walk a little slower daddy, said a little child. A little child, एक मुलगा. so small की जो कसा आहे, छोटा आहे, अगदी छोटा आहे. डॅडीला म्हणतो म्हणजे आपल्या वडिलाला म्हणतो वॉक अ लिटल स्लोअर. आता तो का बरं आपल्या वडिलाला वॉक अ लिटल स्लोअर म्हणजे हळूवार चाला असं का म्हणतो? कारण काय तर तो काय म्हणतो, आय एम फॉलोईंग इन युअर फूटस्टेप. आता आय एम नाही की नाही, आय एम याला कसं वाचतो आपण, आय एम. आता आय एम हा आय एमचा काय आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे की नाही, संक्षिप्त रूप आहे. ओके, सो फॉलोईंग इन युअर फूटस्टेप. आता फॉलोईंग इन युअर फूटस्टेप म्हणजे काय तर तुमच्या पाऊलावर पाऊल टाकून चालणे, म्हणजे पाऊलावर पाऊल ठेवून चालणे म्हणजेच काय तर अनुकरण करणे म्हणतो आपण याला. काय म्हणतो, अनुकरण करणे आहे की नाही. तर तो म्हणतो की हे बाबा तुम्ही हळूवार चाला, कारण काय तर मी तुमचं अनुकरण करतो. आय एम फॉलोईंग इन युअर फूटस्टेप, मी तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालतो. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला पडायचं नाही. आता टू फॉल, आता टू फॉल म्हणजे काय तर मला पडायचं नाही, परंतु या ठिकाणी त्याला काय म्हणायचं आहे की आय डोंट वॉन्ट टू फेल. आय डोंट वॉन्ट टू फेल इन माय लाईफ. आय डोंट वॉन्ट टू अनसक्सेसफुल इन माय लाईफ, म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये अयशस्वी व्हायचं नाही आहे. जसे तुम्ही यशस्वी आहात तसेच मला सुद्धा सक्सेसफुल व्हायचं आहे, मला अयशस्वी व्हायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू फेल म्हणजेच त्याला अवॉइड टू फेल, म्हणजे त्याला फेल होणं अवॉइड करायचं आहे आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे. आता ॲक्च्युली पावलावर पाऊल ठेवून चालायचं म्हणजे काय तर वॉक हा जो वर्ड आहे, म्हणजे वॉक म्हणजे त्यांना अनुकरण करायचं आहे, म्हणजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे. म्हणजेच काय तर त्यांच्या वडिलाची जी ॲक्शन आहे, त्यांची जी कृती आहे, ॲक्शन, डू द ॲक्शन, त्यांचं जे बिहेवियर आहे की नाही, त्यांचं त्याला अनुकरण करायचं आहे. बिहेवियर आहे की नाही, म्हणजेच त्यांचे जे वडील आहे, हाऊ ही स्पीक्स, हाऊ ही वॉक्स अँड हाऊ ही डज हिज वर्क. ते कसे बोलतात, ते कसे चालतात, ते त्यांचे कार्य कसे करतात, ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचं आहे, त्यांना अनुकरण करायचं आहे. म्हणजेच त्याचे वडील जसे वागतात, बोलतात, चालतात आहे की नाही, जसे त्यांचे विचार आहेत, जशी त्यांची ॲक्शन आहे, त्यांचं सगळ्यांचं ते अनुकरण करायचं आहे. म्हणजे हा वॉक हा जो वर्ड आहे हा कशाला रेफर केलेला आहे तर ॲक्शनला, त्यांच्या बिहेवियरला, त्यांच्या हाऊ ही स्पीक्स आहे की नाही, हाऊ ही वॉक या ओके अँड हाऊ ही डज हिज वर्क, आणि ते आपला कार्य कसे करतात ह्या सगळ्या गोष्टींना हे रेफर वॉक. एकंदरीत म्हणायचं झालं तर वॉक हा जो वर्ड आहे हे कशाशी त्यांची तुलना केलेली आहे, इनडायरेक्ट फॉर द जर्नी, फॉर द जर्नी ऑफ लाईफ, फॉर द जर्नी ऑफ लाईफ म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवास, आता जीवनाचा प्रवास याच्याशी त्यांनी हा वॉक हा जो वर्ड आहे रेफर केलेला आहे. म्हणून ह्या कवितेमध्ये थ्रू आउट द पोएम हिअर यूज द मेटॅफर. ओके, मेटॅफर याला म्हणतो आपण रूपक अलंकार. याला कोणता अलंकार म्हणतो, रूपक. तर म्हणून ह्या कवितेमध्ये मेटॅफर रूपक अलंकाराचा उपयोग केलेला
आहे. आता रूपक अलंकार म्हणजे काय, तर अप्रत्यक्ष तुलना, म्हणजे दोन गोष्टीची अप्रत्यक्ष तुलना केलेली असेल आणि एकमेव साम्य दाखवल्या गेलेलं असेल. एकमेव साम्य म्हणजे वाक आणि त्यांची ॲक्शन, त्यांचं बिहेवियर आहे ना, ते कसे बोलतात, कसे वागतात, कसे चालतात, त्यांच्याशी वाक याची एकमेव साम्यता दाखवल्या गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच उपयोगात आणलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की लाईफ इज अ ड्रीम, आहे की नाही, लाईफ इज ड्रीम. किंवा असं म्हटलं की लव इज लाईफ, लव इज लाईफ. आता बघा, लव आणि लाईफ ह्या दोघांची अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे आणि एकमेव साम्य दाखवले आहे. लव इज लाईफ, लव इज लाईक अ लाईफ म्हटलेलं आहे का, नाही. सारखं आहे म्हटलं आहे का, नाही. तर लव इज लाईफ म्हणजे प्रेम हे जीवन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतं मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नाउ सी द रायमिंग स्कीम ऑफ दिस स्टांजा. सो डॅडी, दिस इज ए. स्मॉल याला आपण देऊ बी. आता बघा, फूड स्टेप, डॅडी किंवा स्मॉलशी याचा साऊंड जुळतो का, नाही, म्हणून याला आपण सी देऊ. त्यानंतर फॉल, स्मॉल आणि फॉल यांचा दोघांचा साऊंड जुळतो, म्हणून आपण याला काय देऊ, बी. मग आता याची रायमिंग स्कीम काय होईल, ए बी सी बी, ही झाली याची रायमिंग स्कीम. आता प्रत्येक कडव्याची रायमिंग स्कीम तुम्ही बघू शकता. तर रायमिंग स्कीम कशी बघायची आपल्याला माहीत आहे. शेवटचे जे वर्ड्स आहेत त्याचं जर साऊंड जुळत असेल तर त्यांना सेम लेटर द्यायचं आहे की नाही. आता डॅडी याचा कोणत्याच वर्डशी त्याचा साऊंड जुळत नाही, म्हणून आपण त्याला ए दिला. त्यानंतर स्मॉल, बी, आणि फाल आणि स्मॉलचा साऊंड जुळत असल्यामुळे आपण यांना बी दिलं आहे, म्हणून ए बी सी बी याची रायमिंग स्कीम होईल. ओके, नाव नेक्स्ट. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. दुसऱ्या कडव्यात काय म्हणत होती की समटाईम्स, कधी, युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, म्हणजे कधी कधी तर तुमचे जे स्टेप्स आहेत, तुमची जी ॲक्ट आहे, तुमची जी ॲक्शन आहे, तुमची जी वागणूक आहे ती काय होते, व्हेरी फास्ट, कधी कधी खूप गतीने होत असते. समटाईम्स दे आर हार्ड टू सी, आणि कधी कधी दे हार्ड टू सी म्हणजेच ते मला कधी कधी काय समजत नाही. आय हार्ड टू अंडरस्टँड इट, आय ट्रबल टू अंडरस्टँड इट, आय कुड नॉट अंडरस्टँड इट. व्हॉट, युअर ॲक्शन, युअर बिहेवियर, युअर लाईफ ऑफ जर्नी, हे मी कधी कधी समजू शकत नाही. सो म्हणून वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, म्हणून तुम्ही काय हळूवार चाला. फॉर यू आर लीडिंग मी. आता लीडिंग मी म्हणजे तुम्ही माझे काय आहात, मार्गदर्शक आहात, तुम्ही मला मार्ग दाखवता. यू आर माय रोल मॉडेल, तुम्ही माझे रोल मॉडेल आहात, आणि म्हणून तुम्ही काय तर हळूवार चाला. कारण काय तर कधी कधी तुमचं वागणं हे खूप फास्ट होते. तुमचं जे आता वाक हा कशाशी रेफर केलेला आहे, त्यांच्या ॲक्शनशी, त्यांच्या कृतीशी, आहे की नाही. त्यांचं जे वागणं आहे, त्यांचे जे थॉट्स आहेत, आहे की नाही, त्यांचे थॉट्स आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचे ॲक्शन्स आहेत, आहे ना. तर हे कधी कधी काय होतात, फास्ट होतात, आणि म्हणून तो छोटासा मुलगा, तो जो स्पीकर आहे, तो काय समजू शकत नाही. ही हार्ड टू सी, ही कुड नॉट अंडरस्टँड प्रॉपरली. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, म्हणून तो आपल्या वडिलाला विनंती करतो की म्हणून तुम्ही काय हळूवार चाला. ओके, की जेणेकरून मी तुमचे ॲक्शन जे आहेत, तुमचे विचार आहेत, तुमची वागणूक आहे, ती मी बरोबर समजू शकू आणि त्याला म्हणजे त्याचं अनुकरण करू शकू, त्यांना फॉलो करू शकू, की जेणेकरून मी आपल्या जीवनामध्ये काय फेल होणार नाही. ओके, असं तो आपल्या वडिलाला विनंती करतो. नाव द नेक्स्ट स्टांजा. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. पुन्हा काय म्हणतो, someday, एके दिवशी,
व्हेन जेव्हा आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा मी काय होईल, मोठा होणार, तुमच्यासारखाच एक प्रौढ होणार, एक मोठा होणार, म्हणजे मी पूर्णपणे मोठा होणार. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. यू आर व्हॉट म्हणजे तुम्ही आज जे काही आहात, आय वॉन्ट टू बी मी सुद्धा तेच होणार, आहे की नाही. म्हणजे तो वडिलाला म्हणत आहे की एके दिवशी जेव्हा मी खूप मोठा होणार आणि आज तुम्ही जे आहात, तुम्ही आज मोठे सक्सेसफुल एक व्यक्ती आहात, तसाच मी सुद्धा बनणार. अँड देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि तेव्हा मला सुद्धा एक छोटा मुलगा असणार. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड, आणि तेव्हासुद्धा मला एक छोटा मुलगा असणार. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, की जो मला काय करेल, फॉलो करेल, तो माझं अनुकरण करेल. की आज मी तुमचं अनुकरण करत आहे ना, तर एक दिवस तो सुद्धा माझं अनुकरण करेल. हू विल, हू की जो, आहे की नाही, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, की जो माझं काय करेल, अनुकरण करेल, तो मला फॉलो करेल, माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालेल. म्हणून तुम्ही हळूवार चाला. लास्ट स्टांजा काय म्हणतो, अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि म्हणून मला त्याला योग्य मार्गदर्शन करता येईल. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि मला त्याला योग्य मार्गदर्शन. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मला माहीत असणार की मी काय असेल, योग्य असेल, आणि मी जेव्हा योग्य असेल तेव्हाच मी त्याला योग्य मार्गदर्शन करू शकणार, आहे की नाही. की वन डे आय वूड वॉन्ट टू लीड टू जस्ट राईट, आणि मी त्याला योग्य मार्गदर्शन करू शकेन. कधी, व्हेन आय वॉज ट्रू, जर मी योग्य मार्गदर्शन घेणार. कोणाकडून, आपल्या वडिलाकडून, म्हणजे तुमच्याकडून जर मी योग्य मार्गदर्शन घेणार. मला माहीत आहे, मी जर तुमच्याकडून योग्य मार्गदर्शन घेतलो आहो तर निश्चितच मी त्यालासुद्धा योग्य मार्गदर्शन करणार. सो म्हणून आय वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून तुम्ही हळूवार चाला बाबा, तुम्ही हळूवार चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू, आय मस्ट, मला तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे, सर्टन्टी दर्शवतो. मस्ट हा काय आहे, मॉडल ॲक्झिलरी आहे ना, मॉडल ऑक्झिलरी आहे, आणि हा काय दर्शवतो, सर्टन्टी. आय मस्ट फॉलो यू, मला तुम्हाला फॉलो केलंच पाहिजे, मला तुमचं अनुकरण केलंच पाहिजे. व्हाय, बिकॉज, कारण काय, तर मी माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन करू शकेन, आहे की नाही. आय वूड गाईड टू माय चाइल्ड व्हेन आय विल ग्रोन अप, मी जेव्हा मोठं होईल तेव्हा मी आपल्या वडिलांना, म्हणजे आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन करू शकेन. सो आय मस्ट फॉलो यू. द ऑथर इज अननोन, म्हणजे जो ऑथर आहे, जो ह्या कवितेचा कवी आहे, तो अननोन आहे, कोण लिहिलं हे माहीत नाही. ओके, सो I hope you understood this poem well. So now